मिळालेला नाहीये. काय या संदर्भात आपण पाठपुरावा करणार आहे? मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रिगर वगळण्याचा निर्णय झाला होता त्यावेळेस आपण बघितलं असेल, अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज आम्हाला विमा द्या म्हणून मागं लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसती. कारण आपण जर बघितलं असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकदा अतिवृष्टी नाही, 2-2, 3-3, 4-4 वेळेस एका मंडळात अतिवृष्टी झाली. केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आणि म्हणून मी ज्यावेळेस NDAच्या भाग झालो, महायुतीमध्ये आलो, त्यावेळेस सुद्धा पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून मी पहिली मागणी हीच केली की ह्या ट्रिगरचा समावेश पहिल्यासारखा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जो करार झाला आहे त्या करारामध्ये पहिल्यासारखा ह्या ट्रिगरचा समावेश असणं नितांत गरजेचं आहे. जर तो समावेश नाही झाला तर शेतकऱ्यावर परत असा अन्याय होईल. काय तुमची भूमिका असेल जर समावेश झाला नाही? आता एक लक्षात घ्या, आम्ही निश्चितपणे ह्या ट्रिगरचा समावेश त्याच्यात करून घेऊ.